नमस्कार मित्रांनो, जय हिंद. अनिल एक्झामवाडी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत टाईम अँड वर्क, वेळ आणि काम याच्याबद्दल आपण पूर्ण सविस्तर प्रश्न पाहून घेऊया. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण प्रश्न क्रमांक पहिला, ए एक काम 5 दिवसात करते आणि बी तेच काम 20 दिवसात करते, तर ए आणि बी मिळून तेच काम किती दिवसात करतील? तर चला याला सविस्तर आपण माहिती करून घेऊया. ए 5 दिवसात काम करतो आणि बी तेच काम 20 दिवसात करतो. याचं LCM घ्यायचं आहे, लसावी. नंतर मग त्याच्यानंतर तिथून आपल्याला उत्तर मिळेल. काम करण्याची क्षमता घेऊ पाहूया आपण पहिलं. एक काम किती दिवसात करतो आहे? तो 5 दिवसात. आणि जो बी आहे तो बी ते काम 20 दिवसात करतो आहे, 20 दिवसात. याचं काय घ्यायचं? लसावी घ्यायचा, LCM. याचं LCM किती येईल? 20. असा अंक घ्यायचं की याचं हेही कटलं पाहिजे, हेही कटलं पाहिजे. त्याला म्हणतात LCM. 5 चोक 20 आणि 20 एक 20. म्हणजे एक काम करायची जी क्षमता आहे त्याची 4 आहे, आणि जी बी आहे त्याची काम करण्याची क्षमता 1 आहे. तर याचा आपण काढून घेऊ उत्तर. LCM 20 भागीला एचं किती आहे? 4 प्लस बीचं किती आहे? 1. तर याला ॲड करायचं इकडं. नंतर मग 20 भागीला 4 आणि 1 5 बरोबर याचं करायचं भागाकार. 5 एक 5, 5 चोक 20, 5 चोक 20. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे ए आणि बी मिळून तेच काम किती दिवसात करतील? तर 4 दिवसात काम. तेच काम 4 दिवसात करतील. तसंच आणखी दुसरे प्रश्न पाहूया. चला तर मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. X आणि Y एक काम 12 दिवसात करतात. Y आणि Z तेच काम 15 दिवसात करतात. Z आणि X तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर X, Y, Z तिघंही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर चला आपण लिहून घेऊया. X प्लस Y मिळून ते काम किती दिवसात करतात? तर 12 दिवसात करतात. 12 लिहिले. नंतर मग Y आणि Z, Y प्लस Z किती दिवसात करतात हे काम? 15 दिवसात करतात. 15. आणि नंतर Z आणि X, Z प्लस X ते काम किती दिवसात करतात? तर 20 दिवसात पूर्ण करतात. 20 दिवसात करतात. याचं घ्यायचं आता LCM, लसावी. याचं घेतलं LCM घ्यायचं. याचं LCM किती येईल? 15 चोक 60, 12 पंचे 60. हां, याचं LCM येईल 60. म्हणजे याच्याने कटतं, याच्याने हे 12 पंचवीस 36, 12 चोक 12 पंचे 60, 12 पंचे 60, 15 एक 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 50, 15 चौक 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. म्हणजे X आणि Y मिळून ते 5 काम करण्याची क्षमता आहे, आणि YZ 15 दिवसात 4 काम करण्याची त्यांची क्षमता आहे, आणि Z प्लस Y त्यांची 3 काम करण्याची क्षमता आहे. तर आपण याचा विश्लेषण करूया. चला तर हे 5, हे 4 आणि हे 3 किती होतात? 5 प्लस 4 प्लस 3 टोटल किती होतात? 5 आणि 4 9, 9 10 11 12. टोटल झाले 12 काम करण्याची क्षमता आहे तिघांची. आणि खाली घ्यायचं 2 का बरं घ्यायचं? कारण का इथं X आहे,
इथंही एक्स आहे, इथंही वाय आहे, इथंही वाय आहे आणि इथंही झेड आहे आणि इथंही झेड आहे. त्याच्यामुळे 2 घेतला. नंतर याचा भागाकार करून घ्यायचा. बे 1 बे, बे 2 4, बे 6 बे 4 8, बे 10 बे 12, बे सख 12, 6. आणि जे आता एल सी एम घेतलं, एल सी एम किती घेतलं आपलं 60. 60 भागीला हे 6 घ्यायचं खाली. याचं करायचं भागाकार. 6 1 6, 6 1 6 म्हणजे 10 दिवस. म्हणजे तेच एक्स वाय आणि झेड मिळून तेच काम किती दिवसात करतील तर 10 दिवसात करतील. ते 10 दिवसात ते पूर्ण कंप्लीट काम करतील. प्रश्न क्रमांक आपण तिसरा पाहूया. राम आणि श्याम मिळून एक काम 72 दिवसात पूर्ण करतात. श्याम आणि मोहन मिळून तेच काम 120 दिवसात पूर्ण करतात. आणि राम आणि मोहन तेच काम 90 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा राम तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? चला याला सोडून पाहूया आपण. कोण? राम आणि श्याम. राम आणि श्याम मिळून किती दिवसात काम करतात? 72 दिवसात काम पूर्ण करतात. आणि श्याम आणि मोहन मिळून तेच काम किती दिवसात करतात? 120 दिवसात करतात, पूर्ण करतात. आणि राम आणि मोहन तेच काम राम आणि मोहन तेच काम किती दिवसात करतात? पूर्ण 90 दिवसात. तर याचं घ्यायचं एल सी एम, ह्या तिघाचा एल सी एम घेतलं. एल सी एम घ्यायचा. याच्याने कटलं पाहिजे, हे कटलं पाहिजे आणि हेही कटलं पाहिजे. हे तिन्ही अंक कटले पाहिजे. एल सी एम घ्यायचा. 12 12 25, 12 24, 12 त्रिक 36, 9 18 9 त्रिक 27, 9 चौक 36 म्हणजे 360. याचं एल सी एम येईल 360. म्हणजे हे कटल आणि हे कटल. या पाहू आता. 120, 12 चौक 12 24, 12 त्रिक 36, 0 3 1 3 3 2 6 3 1 3 म्हणजे 3 न कटत आहे. 72 म्हणजे 72 गुणिला 5 करून पाहूया आपण. 5 1 5 5 2 10, 1 7 5 35 आणि 36. हे कटत आहे. म्हणजे हे 5 आणि 90 18 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 0 9 चौक 36 हे कटत आहे 4. म्हणजे राम आणि श्याम मिळून यांची जो काम करण्याची कॅपॅसिटी आहे हे 5 आहे. श्याम आणि मोहन यांची जो काम करण्याची क्षमता आहे 3 आहेत. आणि राम आणि मोहन यांचं काम करण्याची जी क्षमता आहे हे 4 आहेत. 4 असल्यानंतर मग याची बेरीज करायची. 5 + 3 + 4 बरोबर किती होतात? 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 भागीला कशाला लिहिलो? मग कारण का इथेही राम आहे, इथेही राम आहे, इथे श्याम आहे, इथेही श्याम आहे, इथं मोहन आहे, इथेही मोहन आहे. म्हणजे एक व्यक्ती 2 वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे भागीला 2 करायचं. बे 1 बे, बे सख 12, बे सख 12. आता आपल्याला काय विचारलं आहे? राम तेच काम किती दिवसात करेल? रामचं काम करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 3. म्हणजे 3 तर 360 भागीला काम करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 3 तर 3 1 3, 3 2 6 म्हणजे 0. 120 दिवस लागतील. कोणाला?
रामला एक काम काम कंप्लीट करण्यासाठी 120 दिवस लागतील. तुम्ही म्हणाल आता इथं 6 घेतलं आणि हे 6 काऊन भागाकार नाही केले, कारण काय इथं जर 6 जर केले असते आपण राम प्लस श्याम प्लस मोहन जर यांची जर तिघाची जर मिळून जर काम करण्याची जर कॅपॅसिटी काढायची किती दिवसात जर काम असं विचारलं असतं तर आपण 360 भागला 6 भागलं असतं. पण तसं नाही, आपल्याला फक्त रामची विचारलं आहे. राम तेच काम किती दिवसात करतील तर 120 दिवसात ते पूर्ण करतील. आणखी प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. ए बी आणि सी मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात आणि एकटा सी तेच काम 42 दिवसात पूर्ण करतो, तर ए आणि सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? ए आणि बी याचं उत्तर काढूया आपण. ए प्लस बी प्लस सी हे तिघं मिळून किती दिवस काम करतात तर एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. हे 14 दिवसात काम करतात. ए आणि बी आणि सी मिळून हे किती 14 दिवसात काम पूर्ण करतात आणि सी एकटा किती दिवसात पूर्ण कंप्लीट करतो काम? 42 दिवसात काम कंप्लीट पूर्ण करतो. तर ए आणि बी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे ए आणि बी, ए प्लस बी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर चला आपण याचं LCM घेऊया. 14 आणि 42चं LCM याचं LCM येईल 42. 42 एक 42, 4 1 4 8 12, याचं 3, 14 गुणिला 3, 4 1 4 8 12, 2 8 4 1, 3 1 3 आणि 1 4. हां, याचं LCM येईल 3, याचं 3, याचं 1. तर आपल्याला विचारलं आहे सी जे काम करण्याचे जे कॅपॅसिटी आहे ते 3 आहे आणि ए बी सी मिळून जे काम करण्याची ज्यांची क्षमता आहे ते 3 आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे? ए आणि बीचं काढायचं आहे फक्त. ए प्लस बी प्लस सी मिळून यांचं कॅपॅसिटी किती काम करण्याची? 3 आहे. आणि आपल्याला सी दिलेलं आहे 42, सी कॅपॅसिटी किती आहे? 1. तर आपल्याला फक्त ए आणि बीचं काढायचं आहे, म्हणजे सीचं मायनस करावं लागेल आपल्याला. -1 जर केलं तर 2 आलं, बरोबर 42 भागिला 2, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 21 दिवस. ए प्लस बी मिळून त्यांना किती दिवस लागतील? म्हणजे 21 बे 1 बे, हां 21 दिवस लागतील. 21 दिवस. दोघांना काम पूर्ण कंप्लीट करण्यासाठी त्याला 21 दिवस लागतील. चला तर नेक्स्ट व्हिडिओ पाहूया. चला तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. चला मित्रांनो, जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन मी. तर अनिल एक्झामवाडी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.